हॅलो फ्रेंड्स, नमस्ते। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा पराठा करून दाखवणार आहे। बघा, लाल सुकलेल्या मिरच्या घेतल्या, लसूण, शेंगदाणे, जिरं, हळद आणि हे कुरमुरे घेते मी। 1 वाटी घेतलाय। आता अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहेत आणि छान आपल्याला आता ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। बघा, मी काढून दाखवते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। छान बारीक करून घ्यायचे आपल्याला। पाणी पण टाकून घेऊ आपण थोडं। बघा, थोडं जाडसर आहे। अजून मुरमुरे अजून मिक्स करणार आहे। हे जे टाकते मी, हे बाकी वाटायचे, थोडेफार राहिले तरी चालतील। मग छान आपला पराठा आपल्याला एकदम कुरकुरीत लागेल। आता मी पाणी टाकून परत दळून घेते ते। बघा, बाकीचे कुरमुरे दिसताय तुम्हाला। सगळं वाटण तयार करून घेतलं आणि बाउलमध्ये काढलं मी। मस्त गावरानी कोथिंबीर घेते मी, निवडून घेतली कोथिंबीर, चांगली धुवून घेतली। परत तिला मिक्सरमध्ये टाकली आहे। 1 टमाटा, 1 कांदा, हे मिश्रणसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान। तुम्ही कापूनसुद्धा टाकू शकता। आपण लाल मिरची टाकली म्हणून हिरवी मिरची टाकलेली नाही आहे। सगळं मिश्रण आता रेडी झालं आहे आपलं। परत या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून सगळं पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे मिश्रणमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव व्हायला पाहिजे असं, एकदम खुसखुशीत असा आपला पराठा बनणार आहे। बघा, छान मी मिक्स करून घेते। मीठ आपण आधीच टाकून घेतलेलं आहे। जर वाटत असेल तुम्हाला थोडं कमी असेल असं, तर तुम्ही अजून ॲड करू शकता। मी थोडं पाणी अजून ॲड करून घेतलेलं आहे। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि बघा, 1 चमच एवढं दही घेतलेलं आहे। दही तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता। छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव व्हायला पाहिजे असं। गॅस पेटवला आहे मी आणि पॅन ठेवून घेतला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यावरती जे सारण रेडी करून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। बघा, मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ तुम्ही झाकून ठेवलं तरी चालेल, थोडं गॅस कमी करून। कडेने सुद्धा मी टाकून घेते अजून आणि छान असा पराठा रेडी करून घेतला आहे मी। एक पराठा करून बघायचा, जर चांगला नाही झाला तर आपण त्याच्यात थोडं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकतो, तुम्हाला जर वाटत असेल तर। बघा, मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अजून मिक्स करून घेते। तेव्हा थोडं पातळ होतं आपलं पीठ, आता घट्ट झालेलं आहे। बघा, आपला हा पराठा टाकलेला कसा होतोय बरं, पाहूया आपण। एकदम छान असा कुरकुरीत दिसतोय आणि आता मी त्याला पलटवून घेणार आहे। हा बघा, किती छान पराठा झालेला आहे आपला आणि एकदम छान पण लागेल तो आता खायला। मुरमुऱ्यांचा असा सुद्धा आपल्याला पराठा करता येईल। तुम्ही नक्की करून बघा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थोडी साखर टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता। बघा, किती छान पराठा झाला आहे आपला। थँक्यू।